श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. स्वामी कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा, समाधानाचा जावो हीच प्रार्थना करते. एक श्लोकी गुरुचारित्राचं पारायण करायला जमत नाही त्यांनी या 4 ओळी दररोज वाचायच्या आहेत. तुम्ही 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तोपर्यंत तुम्ही जर या 4 ओळी वाचल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी, संकट येत असतात. तुम्हाला प्रत्येक अडचणीला सामोरं जावं लागतं. काही ना काही घरामध्ये कटकट त्रास होत असेल तर तुम्ही आवर्जून या 4 ओळी दररोज वाचा. तुम्हाला याचा लाभ नक्कीच भेटेल. तुम्ही असं नाही की महिलांनी पुरुषांनी कोणीही वाचू शकता. ज्या मुलांना वाचायला येते लहान मोठ्या त्यांनी सुद्धा हे 4 ओळी वाचू शकता. खूप सोप्या ओळी आहेत. तुम्हाला याचा संपूर्ण लाभ भेटणार आहे. गुरुचरित्राचं पारायण करायचं सर्वांची इच्छा असते, पण भरपूर नियम असतात, अटी असतात, ते आपल्याला जमत नाही. घरामध्ये कामं असतात किंवा बाहेर जॉब करायचा असतो, त्यामुळे आपल्याला काही कारणास्तव ज्यांची इच्छा आहे त्यांना सुद्धा जमत नाही. त्यामुळे आपल्याला या 4 ओळी वाचून आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे. मी आज तुमच्यासोबत खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपण दत्त जयंतीपर्यंत जेवढ्या सेवा करणार त्याचे लाभ आपल्याला दुप्पट पटीने मिळणार आहेत. कारण स्वामी समर्थ माऊली आपल्या सोबत असतात. स्वामी आपल्याला पाहत असतात आपण काय करत आहोत आणि काय नाही. जर तुम्ही दिवसभर कामात असाल, दिवसभर तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार न करता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या ओळी सुद्धा साध्या सोप्या तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही बोलू शकता. तसेच तुम्ही काम तुमचं चालू असताना सुद्धा या ओळी बोलू शकता. कोणताही नियम नाही, अटी नाही, सर्व काही आपल्या मनामध्ये चालू आहे हे स्वामींना दिसत आहे. स्वामी पाहत आहेत. आपलं मन किती स्वच्छ आहे हे स्वामी पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचा विचार न करता, मनामध्ये वाईट विचार न आणता तुम्ही या मंत्र आहेत हे तुम्ही बोलू शकता. स्वामींचाच अवतार म्हणजे दत्त महाराजांचाच अवतार स्वामी समर्थ. त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करा किंवा दत्त महाराजांची सेवा करा, हे स्वामींपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी सेवा करचाल त्याचा तुम्हाला लाभ नक्की भेटतो. आपण साधं श्री स्वामी समर्थ नाव जरी घेतलं, त्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. स्वामी त्याची परतफेड लगेच करतात. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे जेवढी तुम्ही भक्ती कराल, सेवा कराल, तेवढा देव तुमच्या जवळ असणार किंवा तुमच्या घरामध्ये वास करणार, तुमच्या सोबत असणार. तुम्ही जर कोणाचं वाईट चिंतत असाल, दररोज हे असा करतो, त्याचं असं त्याचं असं, तर स्वामींपर्यंत ते पोचतं. तुम्ही कितीही देवदेव करा, तुम्ही कितीही सेवा करा, त्याचा काही लाभ तुम्हाला होणार नाही. कारण तुम्ही पाठीमागे तुम्ही देवासमोर बसून देवाची सेवा करता, तिथून उठून गेलं की दुसऱ्यांची निंदा नालस्ती करतात, तर याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तुम्ही मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थाचं नाव तुम्ही जप करा, तुम्हाला याचा लाभ नक्कीच होणार आहे. तसेच आता तुम्हाला मी या 4 ओळी सांगणार आहे. त्या 4 ओळीमध्ये तुम्ही कोणताही नियम पाळायचा नाही, कोणती अट नाही. तुम्ही फक्त देवपूजेच्या वेळेस जे आपण काही मंत्र स्तोत्र काय बोलतो त्यावेळेस तुम्हाला हा 4 ओळी जे मी सांगणार आहे त्या 4 ओळी तुम्हाला बोलायच्या आहेत. जर तुम्हाला मासिक पाळी असेल तर तुम्ही या बोलू नाही शकत, कारण आपण देवपूजाच करत नाही या कालावधीमध्ये, तर तुम्ही बोलू नका. तसेच तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल तरी सुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये अजिबात बोलू नका. घरामध्ये काय वाद कटकटी असतील तरी सुद्धा बोलू नका. कारण आपलं मन जर स्वच्छ नसेल किंवा मन आपलं शांतच नाही तर आपण समोर काय करत आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष लागत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात ह्या काहीच बोलू नका. म्हणजे देवपूजा साधी करा, तुमचं दररोजचं करा, पण तुम्ही असलं काही म्हणजे वाचायचं काय करू नका. ज्यावेळेस मन एकदम शांत होईल त्यावेळेस तुम्ही काहीतरी वाचायला घ्या. तुमचं मन एकदम प्रसन्न होईल आणि वातावरण घरातलं सुद्धा प्रसन्न होईल. तर तुम्हाला ह्या 4 ओळी बोलत असताना तुम्हाला कोण मधी बोलायचं नाही.
तुम्ही हे 2 मिनिटाचं फक्त 1 मिनिटाचं 4 ओळी आहेत, तर तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मन लावून शांत चित्तेने तुम्हाला या 4 ओळी बोलायच्या आहेत. संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्हाला संपूर्ण लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही या 4 ओळी मन लावून बोलायच्या आहेत. तसेच तुम्हाला जर या बोलायला काहीच जमत नाही किंवा या तुम्हाला मी 4 ओळी सांगणार आहे तुमच्याकडे अजिबात नाही, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे. एका पेपरवरती तुम्ही लिहून घेऊ शकता. तसेच तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करू शकता किंवा 11 माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही जप करू शकता. तुम्हाला खरोखर याचा फरक जाणवेल. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होईल. त्यामुळे तुम्ही काही ना काही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जरी नाही केलं तरीही चालणार आहे, पण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कोणती ना कोणती सेवा चालू ठेवा. तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगायचं आहे घरच्यांना की मी हे वाचत आहे किंवा तुम्ही अध्याय जरी वाचले तरी पण तुम्ही सांगायचं आहे की मी वाचायला बसलेले आहे. नाहीतर मध्येच दुसरे कोणीतरी येऊन डिस्टर्ब तर तुम्हाला केलं तर त्याचा वाचायचा काही अर्थ नाही, कारण ती तुमचं मन संपूर्ण दुसरीकडे आहे. त्यामुळे तुम्ही वाचत असताना एक शब्दही कुणाला बोलायचं नाही किंवा अर्धवट सोडून सुद्धा जायचं नाही. तसेच तुम्हाला वाचत असताना देवाच्या समोर संकल्पसुद्धा करायचा आहे की स्वामी महाराज मी आजपासून हे वाचायला सुरुवात करत आहे, तर तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या आणि मी हे संकल्प करते की गुरुचरित्राचं पारायण जरी मला नाही जमलं तर मी या 4 ओळी वाचते आहे आणि मला याचा संपूर्ण लाभ किंवा माझ्या कोणती इच्छा असेल ते मला पूर्ण माझी होऊ द्या. तसेच मला मनापासून वाटत आहे तुमची सेवा करायची, ती माझ्याकडून घडू द्या आणि माझं जे पण काही काम आहे ते पूर्ण होऊ द्या. तर आपण पाहूयात ह्या कोणत्या ओळी आहेत. एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, कारण जगामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिलवर्तीचे संगमा, तिथुनी मठ गणगापुरी, वसे वारी दिनाचे श्रमा. खूप सोप्या ओळी आहेत आणि बघा किती 1 सेकंदात झालेले आहेत. तर तुम्हाला 11 वेळा जमल्या 11 वेळा बोला. तसेच तुम्हाला 1 वेळा जमली तर 1 वेळा बोला. तुम्हाला होईल एवढा तुम्ही या ओळी बोला. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आपण सेवा कोणत्या पद्धतीनं करत आहोत हे महत्त्वाचं नाही, आपण करत आहोत हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तोडकी मोडकी कशीही सेवा करा. जर तुम्हाला हा श्लोक पाठ तर झाला तर तुम्ही दररोज बोला, जर नसेल तर तुम्ही वाचून सुद्धा बोला, पण बोला. स्वामी महाराजांना आणि दत्तगुरूंना आपल्याला प्रसन्न करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बोलून त्याचं फळ तुम्हाला प्राप्त करायचं आहे. आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.